अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह करण्यात आलाय, पण महत्त्वाचं खातं भाजप सोडणार नाही असं म्हटलं जात आहे। अर्थ खात्याचा मुद्दा दिल्लीत भाजप श्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळतेय। अर्थ खात्याचा मुद्दा दिल्लीत भाजप श्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। तर संदीप, काय सांगाल? अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे, काय अधिकच्या अपडेट्स? आदिती, ज्यावेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प हा तोंडावर होता आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांना कुठलाही अनुभव नव्हता अर्थमंत्री म्हणून, आणि त्यामुळे ते खातं भाजपनं आपल्याकडे घेत मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार सांभाळला होता। मात्र त्यावेळेला शब्द असा दिला होता की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे खातं आम्ही राष्ट्रवादीला देऊ असं भाजपनं शब्द दिल्याचं राष्ट्रवादीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे काल जी बैठक झाली देवगिरीवर, त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती की भाजपनं शब्द पाळला नाही आणि हे पुन्हा खातं राष्ट्रवादीकडे यावं अशी मागणी काल खरं तर कालच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती। पण आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हे खातं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला देणार नाही आहे। त्यासाठी जर राष्ट्रवादीला बोलायचं झालं तर हा मुद्दा दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे हायकमांडकडे जाऊ शकतो हा मुद्दा, आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो। मात्र हे मोठं खातं आहे, राज्यातली जबाबदारी सगळी अर्थ खात्यावर असते आपल्याला माहिती आहे। त्यामुळे धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व माहितीबद्दल।